नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र हनुमंत. आज आपण बघणार आहे कापका म्हणजे काय. ओके. बेसिकली आपण कापका म्हणजे काय आहे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, मराठीमध्ये ते पण. ओके. अपाचे कापका. ओके. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघणार रिअल रिअल टाइम एक्झाम्पल. मग त्यानंतर बघणार व्हॉट इज अ कापका, वेअर डज कापका कम फ्रॉम, व्हाय डू यू नीड कापका. ओके. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ अपाचे कापका. ओके. त्यानंतर आपण बघणार आहे कापका कंपोनंट्स. मग त्यानंतर बघणार आहे हाऊ कापका वर्क्स. ओके, स्टेप बाय स्टेप. त्यानंतर आपण बघणार आहे कापका मॅसेज फ्लो. हे सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके. तरी मी स्टार्ट करतो आपाचे कापकापासून. ओके. आपाचे कापका. ओके. आपाचे कापका हा एक डिस्ट्रीब्युटेड स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे जो मुख्यतः रिअल टाइम डेटा स्ट्रीम्स प्रक्रिया करण्यासाठी वापरला जातो. काफका हे विशेषतः मोठ्या प्रमाणावर डेटा प्रसंस्करण आणि वितरणासाठी बनवले गेले आहे. त्याचा मुख्य उपयोग संदेश आधारित प्रणाली, लॅगिंग आणि रिअल टाइम डेटा प्रक्रियेसाठी केला जातो. म्हणजे ओके, काफकाचा उद्देश काय आहे? हं? नेमकं कशासाठी आपण काफकाचा यूज करतो हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण बघणार आहे हे रिअल लाईफ एक्झाम्पल. ओके. म्हणजे कन्सिडर करा हा झोमॅटो. ओके. हा आहे झोमॅटो. झोमॅटोचं एक आपण एक्झाम्पल बघूया. ओके. झोमॅटो. हा झोमॅटो. अरे झोमॅटो गेला उडत. झोमॅटो. झोमॅटो आपण जेव्हा पण ऑर्डर बुक करतो ना, तेव्हा कसं आपल्याला म्हणजे नोटिफिकेशन वगैरे येतात. ह्या सर्व नोटिफिकेशन, लोकेशन ट्रेसिंग, हे सर्व गोष्टी आपण युजिंग आपाचे कापा यूज करून आपल्याला जे काही नोटिफिकेशन असतात, जे काही लोकेशन ट्रॅकिंग असतो, हे सर्व गोष्टी आपल्याला यूज कापा आपाचे कापा यूज करून आपल्याला मिळतो. ओके. त्यानंतर आपण बघितलं तर उबेर. उबेर पण काय करतो, आपाचे कापा यूज करतो. ओके. मग आपण जेव्हा पण ऑर्डर बुक करतो ना, तेव्हा आपल्याकडनं बुक केलेले ऑर्डर्स आणि त्यानंतर ज्या हॉटेलमधून आपण ऑर्डर बुक केलेला असतो, त्या हॉटेलवाल्यांना जे काही इन्फॉर्मेशन देण्याचं काम असते ते आपण आपाचे कापा थ्रू करत असतो. मग हे युजर बिहेवियर अनालिटिक्स म्हणजे काय? युजर बिहेवियर अनालिटिक्स म्हणजे काय? आपलं कसं असतो, आपण जेव्हा आपण काय करत असतो, एका हॉटेलला आपण फर्स्ट टाइम काय केलो, आपण एक ऑर्डर केलो. त्यानंतर आपल्याला काय झालं, आपण नेक्स्ट टाइम जेव्हा पण आपण ऑर्डर करण्यासाठी जातो, आपल्याला त्यावेळेला काय होतं, तो नोटिफिकेशन देतो की लास्ट टाइम तुम्ही ह्या हॉटेलमधनं ऑर्डर बुक केलं, मग त्यांचा फीडबॅक शेअर करा, नाहीतर तुम्ही त्याच हॉटेलमधनं दुसरं काही ट्राय करू शकता. अशा प्रकारे हे युजर बिहेवियर अनालिटिक्स काम करते. मग त्यानंतर नोटिफिकेशन म्हणजे आपण जेव्हा आपण ऑर्डर बुक करतो तेव्हा आपल्याला नोटिफिकेशन येते, यू हॅव सक्सेसफुली बुकड युअर ऑर्डर. ओके. त्यानंतर आपला जो झोमॅटोचा बॉय असतो तो सध्या कुठं आहे, मग त्यांनी पिकअप केलं का नाही, मग ऑर्डर सक्सेसफुली प्लेस झाला का नाही, पेमेंट सक्सेसफुल झाला का नाही, या सर्व गोष्टींचा जो पण नोटिफिकेशन आपल्याला भेटत असतो, तो आपण झोमॅटो म्हणजे सॉरी आपाचे कापा यूज करून आपल्याला ते हे होत असते. आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे कसं असते, जर समजा अ, आपण फ्लिपकार्टवर गेलो, तेव्हा काय होतंय, फ्लिपकार्टवर गेल्यावर काय होतंय, आपण लई वेळेला बघितलेलं आहे की काय होतंय, आउट ऑफ स्टॉक हा एक मेसेज आपल्याला दिसत असतो. करंटली ओनली वन अवेलेबल, ओनली वन इन स्टॉक. ओके, लाईक दॅट आपल्याला हे इन्व्हेंटरीचा मेसेज पडत असतो, आपण बघत असतो. मग त्या इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये पण जर एकदा एकाने जो असलेला एक स्टॉकमध्ये असलेला एक जर क्वांटिटी जर कोणी परचेस केला, तर काय होतो, तो तो तिथनं म्हणजे झिरो दाखवावा लागतो. तशा प्रकारे ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण काय करत असतो, आपाचे कापका बॅकएंड म्हणजे बॅकएंडली हे आपाचे कापका आपण यूज करत असतो. मग नंतर आला आपला उबेर. उबेरमध्ये पण कसं आहे, रिअल टाइम लोकेशन ट्रॅकिंग. जर एक एकदा आपण काय करत असतो, बुक करत असतो. एकदा की जर आपण बुक केलो, तर आपल्याला नोटिफिकेशन येत असते, म्हणजे लोकेशन ट्रॅकिंग होत असते. आपला लोकेशन एकदा काय करावं लागतो, दिस प्लेस टू दॅट प्लेस आपण काय केलेला असतो, बुक केलेला असतो.
तेव्हा काय होतं, त्या लोकेशन ट्रॅकिंगचा आपण सध्या कुठं आहे, कुठंपर्यंत पोहोचला, आणि ड्रायव्हर सध्या कुठं आहे, आपल्यापर्यंत यायला त्याला किती वेळ लागतो, ह्या सर्व गोष्टीचा जो पण मॅसेजिंग सिस्टीम आहे ती आपण रिअल टाइम लोकेशन ट्रेसिंग वगैरे ट्रॅकिंग वगैरे सगळं कशाने, आपाचे कापा यूज करून आपण काय करत असतो, हे करत असतो बॅक एंडने. राईड मॅचिंग अँड डिस्पॅच म्हणजे जर आपण जर आपल्याला ड्रायव्हर आला कार घेऊन, मग आपण काय करत असतो, त्यांना OTP वगैरे देत असतो, म्हणजे कंपल्सरी हा कस्टमर आहे का नाही. मग एकदा हा आपण OTP दिला तर तो आपल्याला इन करतो, आणि इन करून घेऊन मग काय करतो, एका ठिकाणी डिस्पॅच करतो. एका ठिकाणी डिस्पॅच केल्यावर आपण पेमेंट केल्यावर सक्सेसफुल होता आणि तो राईड कम्प्लीट होतो. ओके. मग सर्ज प्राइसिंग म्हणजे हे सर्ज प्राइसिंग मीन्स काय असते, हे अकॉर्डिंग टू लोकेशन, अकॉर्डिंग टू सिटी हे प्राइसिंग चेंज होत असतो. जर हा उबेर, जर आपण सोलापूरमध्ये जर उबेर चालत आहे सध्या, ओके, मग तिथलं लोकल म्हणजे सिटीच्या टाईपनुसार जसे युनिटी आहे का, म्हणजे मेट्रो सिटी आहे का, त्याच्यानुसार कसं काय होतंय, उबेरचा प्राइसिंग ठरवला जातो. ओके. ट्रिप अनालिटिक्स आणि नोटिफिकेशन म्हणजे हे सर्व झाल्यावर म्हणजे हा असं असं सक्सेसफुली झालं. मग हा सध्या म्हणजे एकदा फायनल आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो तर आपला तो ट्रिप कंप्लीट होऊन जातो. अशा प्रकारे आपण हे कापका कुठं रिअल लाईफ एक्झाम्पल, म्हणजे हे दोन रिअल टाइम एक्झाम्पल आहेत कापका. मग इन द ट्रॅडिशनल वे मध्ये कसं होतं म्हटल्यावर मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो. ओके. कन्सिडर करा इथं ट्रॅडिशनल एक्झाम्पल देतो. ओके. एकदम आपल्याला समजण्याजोगे. ओके. कन्सिडर करा, हा आहे एक बॉयफ्रेंड. ओके. बॉय बॉय हा एक बॉय आहे. ओके. मग बॉयला आहे एक गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंड वहाँ पे, निब्बा क्या बोलते हो उसको, हमारा मोबाइल में। मग हा आहे एक गर्ल, GF BF. ओके. आहे BF आहे GF. ओके. इनिशियली काळामध्ये तुम्ही बघितलं तर लास्ट मीन्स म्हणजे 10 वर्षाच्या खाली जर आपण बघितलं असेल तर आहे BM. ओके. आणि आहे GF. जर ह्या मुलाला जर ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तो हा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकत नव्हता. ओके. प्रत्येक वेळी काय करावं लागत होतं, त्याला एकाला मिडलमॅन घ्यावा लागत होता. ओके. हा आहे बघा, हा काका, हा आहे काका. ओके. काय होत होतं म्हणजे अगोदरच्या काळामध्ये जर हा समजा हा एक बॉयफ्रेंड आहे ना, हा एका हॉस्टेलमध्ये राहतो. मी इथं लिहितो, टेक्स्ट 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 टेक्स्ट. हा एका हॉस्टेलमध्ये, बॉईज हॉस्टेल. ओके. हा राहतो बॉईज हॉस्टेलमध्ये. बॉईज हॉस्टेलमध्ये हा राहतो, आणि हा राहते गर्ल्स हॉस्टेलमध्ये. गर्ल्स हॉस्टेल. मग हा आहे सिक्युरिटी काका. हा आहे काका, नॉट अ काका, हा आहे काका. काका इज अ काका. काका सिक्युरिटी गार्ड आहे कशाचा, हॉस्टेलचा. ओके. मग अगोदरच्या काळामध्ये जर ह्या मुलाला जर ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करत असेल, तेव्हा कारण मोबाईल पण नव्हता. मोबाईल असताना सुद्धा म्हणजे छोटे छोटे मोबाईल होते. एक तर कॉल करावा लागत होता, मग नंतर झाला. ओके. तेव्हाच्या काळामध्ये मोबाईल पण नव्हता, मग त्याच्यासाठी कम्युनिकेशन टू पास मेसेजेस फ्रॉम बॉयज टू गर्ल, देर इज नो सच एनी component or anything, so that's why he is not able to send a message to this girl. Okay. टू हर गर्लफ्रेंड. ओके. टू हिज गर्लफ्रेंड. अच्छा. ठीक आहे. मग तेव्हा काय करावं लागत होता ह्या मुलाला, मग ह्या मुलीशी बोलत होता. ओके. हे दोघं एकमेकांना ओळखत होते. मग त्याच्यासाठी ह्या बॉयफ्रेंडला ह्या मुलीशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर, भेटायचं असेल तर, मग ह्याला अगोदर काय करावं लागत होतं, ह्या काकाकडनं परमिशन घ्यावं लागत होतं. ओके. ह्या काकाकडं परमिशन घ्यावं लागत होतं. मग नंतर काका एकदा मग हो म्हणला ना, मग त्यानंतर त्याला काय करावं, म्हणजे मग ह्याला
तो बोलू शकत होता. ओके. मग तरच तो हे होऊ शकता. हा काका हा काय करत आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये, जर आपण आपण काय करू, अजून एक दोन दोन, हे एक आहे, हे एक ऍप्लिकेशन. ओके. ऍप्लिकेशन वन आणि हे एक आहे ऍप्लिकेशन टू. ऍप्लिकेशन टू आणि मग इथं येतो काका. हा आहे काका, आहे काका, इथं येतो काका. ओके. ह्या बॉयफ्रेंड कडनं जो मेसेज आहे ना, तो सेंड करण्यासाठी आपण काय करत होतो, काकाचा यूज करत होता. ओके. इथनं मेसेज आला, लव्ह लेटर आला, तो लव्ह लेटर आपण काय करत होतो, ह्या मुलीला पास करण्यासाठी ह्याला डायरेक्ट एंट्री नव्हता आणि डायरेक्ट जाऊ पण शकत शकत नव्हता. मग त्यासाठी काय केलेलं आहे यांनी, यांनी काकाला काहीतरी देऊ. ओके. काहीतरी दिलंय त्यांनी. ओके. मग काहीतरी देऊन त्यांनी काय करत होता की आपला मेसेज काय करत होता, गर्लफ्रेंडला पाठवत होता. ओके. मग अशाच प्रकारे काकामध्ये कसं असतं, हे एक ऍप्लिकेशन आहे आणि एक ऍप्लिकेशन. ओके. दोन ऍप्लिकेशन आहे. हा झाला, हे काय करणार आहे, एक हे ऍप्लिकेशन वन आहे, हे ऍप्लिकेशन टू आहे. जर ह्याला हा, आपण समजूया की हा प्रोड्युसर आहे. ओके. काकामध्ये कसं असतं, प्रोड्युसर आणि कंझ्युमर. सांगेन मी तुम्हाला चांगलं आलं. हा आहे प्रोड्युसर आणि हा झाला आपला कंझ्युमर. प्रोड्युसर कंझ्युमर तुम्ही म्हणतो, पब्लिशर अँड सबस्क्रायबर असो. याला इथे आपण टेक्निकल नाव चूज करूया, पब्लिशर. आणि इथे येतो सबस्क्रायबर. सबस्क्रायबर. ओके. प्रोड्युसर जेव्हा मॅसेज केला, बॉईज हा मुलगा जेव्हा मॅसेज काय केला, प्रोड्यूस केला, मग तो जाऊन काय व्हायला पाहिजे, डायरेक्टली ह्या गर्लफ्रेंडला भेटायला पाहिजे. ओके. मग ह्या बॉयफ्रेंडला काय झालंय, याला आहे दोन गर्लफ्रेंड. ही झाली गर्लफ्रेंड वन. मग त्यानंतर आहे गर्लफ्रेंड टू. गर्लफ्रेंड टू. ओके. मग हा एक अप्लिकेशन आहे, हा गर्लफ्रेंड टू आहे. ओके. यांनी काय केलंय, ह्या काकाला सोबतीला घेऊन काय केलंय, गुड मॉर्निंग. मग ह्याला, ह्या बॉयफ्रेंडला काय करायचं, सकाळी ह्या मुलीला भेटायचंय आणि संध्याकाळी काय करायचं, ह्या मुलीला भेटायचंय. म्हणजे त्याच्यामध्ये या काकाकडे काय आहे, दोन दोन चिठ्ठी दिल्या त्यांनी. ओके. दोन चिठ्ठी, एक आहे सकाळसाठी म्हणून हिचं मॉर्निंग शिफ्ट आहे. मॉर्निंगला येणारी आहे ती गर्लफ्रेंड म्हणून. मग त्यानंतर दुसरी आहे इव्हनिंग. इव्हनिंगला भेटणारी कोण आहे, दुसरी गर्लफ्रेंड आहे. ह्यांनी काकासोबत असं सेटिंग करून ठेवलं की ह्यांनी काय म्हणेल तो काका ऐकणार. काकाला त्याने पैसे दिले, काय केले काय माहित नाही, पण तो काय करणार आहे, हा मेसेज काका करणार, ह्याच्याकडनं घेणार, मग ह्या गर्लफ्रेंड वनला देणार, मग नंतर काय करणार, संध्याकाळ झाले की ह्या गर्लफ्रेंड नंबर टू ला देणार. अशा प्रकारे ह्याने सेटिंग करून लावलेला होता. मग तशा प्रकारेच इथं असतात प्रोड्युसर, पब्लिशर आणि कंझ्युमर म्हणजे सबस्क्रायबर. मीन्स प्रोड्युसर म्हणजे जो पण मॅसेज प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे आता सध्या बघा, टेक्निकल टर्म मध्ये म्हटलं तर आपण आता युबर यूज करत आहे. युबर यूज करत आहे. तर मग त्याच्यामध्ये काय होतंय, जेव्हा ड्रायव्हर आपला म्हणजे पिक करतो ना, तेव्हा काय होतंय, हा आपल्याला त्याचा लोकेशन आणि ॲड्रेस पास होत आहे आमच्याकडं. मग प्रत्येक सेकंदाला आपल्याला काय, त्याचा त्या ड्रायव्हरचा लोकेशन आपल्याला भेटत असतो. मग मी ह्याच्यात काय करू, हा काय करत आहे, एक अप्लिकेशन म्हणजे हा ओलावाला आहे किंवा उबरवाला समजा. उबेर, हे ड्रायव्हरकडे इन्स्टॉल असलेलं आहे. उबेर, उबेर ड्रायव्हर. उबेर ह्याच्यामध्ये कस्टमर, हा उबर ड्रायव्हरचं अप्लिकेशन आहे, हा कस्टमरचं अप्लिकेशन आहे. इथनं काय करतो,
ड्रायव्हर काय करलाय, त्याचं लोकेशन पाठवत आहे कशाला, हे कापका, कापका इज व्हॉट. कापका एक सर्व्हर आहे. ओके. मग काय होतंय, मग इकडून जो लोकेशन पाठवतो तो काय होतो, तो कस्टमरला लोकेशन टाइम टाइमला काय होतं, मिळत जातं. मग तो कस्टमर काय करेल, अपडेट मिळाल्यावर त्यांनी काय करणार, इथे घेतो याला, याला घरी जाऊन करू. हम्म. ह्याला लोकेशन भेटत आहे आणि मग ह्यांच्या लोकेशनमुळे काय होईल, तो त्या कस्टमरला माहित होईल की हा असं असं इथे येतं आपला ड्रायव्हर आलेला आहे. मग आपण काय करू, मग त्याच्यासाठी ह्या वेट करत बसतो. मग इथं काय होतं माहिती आहे का, हे मॉर्निंग आणि इव्हनिंग हे काय, याच्यामध्ये कापाच्या इन टर्म्स ऑफ कापा, मग आपण समजायचं म्हणलं तर काय होईल, हे आहे टॉपिक्स. ओके. मॉर्निंग एक टॉपिक आहे. मॉर्निंग इज नथिंग बट टॉपिक. याला जर लावावं लागेल. मॉर्निंग एक टॉपिक वन आहे, आणि त्यानंतर इव्हनिंग एक टॉपिक टू. ओके. मॉर्निंग हा टॉपिक वन आहे आणि इव्हनिंग हा टॉपिक टू आहे. जेव्हा हा बॉयफ्रेंड मेसेज टाकेल मॉर्निंगला, तेव्हा हे काका काय करेल, काका मॉर्निंगच्या मुलीला म्हणजे या गर्लफ्रेंड वनला जे काही असेल तो चिठ्ठी ह्याला देईल. जर जेव्हा बॉयफ्रेंडने काय केला, इव्हनिंगला काहीतरी मेसेज ह्या काकाला पाठवला, तर तो काका काय करणार, GF टू म्हणजे गर्लफ्रेंड टूला काय करणार, मेसेज करणार. अशा प्रकारे हे ह्याच्यामध्ये काय असतं, टॉपिक्स असतात. ओके. त्यानंतर आपण बघणार आहे कुठले कुठले कंपोनंट्स आहेत. ओके. प्रोड्युसर असते, कंझ्युमर असते, ब्रोकर, टॉपिक, पार्टिशन, झूकीपर. दीज आर ऑल द कंपोनंट्स ऑफ कापका. ओके. म्हणजे बेसिकली ह्या अशा प्रकारे आपण काय करत होतो, अगोदर मेसेजिंग आपलं हे ट्रेडिशनल वे. पण जेव्हा हा कापका इंट्रोड्यूस झाला ना, त्यानंतर आपण येऊन पब्लिश केला, डायरेक्ट तो काय होत होता, कंझ्युमरला जात होता. हे वरच्या एक्झाम्पलने आपल्याला एवढंच हे करायचं आहे की कापका हे दोन ॲप्लिकेशन मधला इंटरमिडिएटर आहे, डेटा प्रोसेसिंगसाठी म्हणा, मग त्यानंतर म्हणा. जर आपल्याला काही बँकेचे ट्रान्झॅक्शन वगैरे बघायचं असेल, तर रिअल टाइम डेटा प्रोसेसिंग करायचं असेल, तर मग आपल्याला आपण कापकाचे यूज करत असतो. मग त्यानंतर येईल मेसेजिंग सिस्टीम, लॉग ॲग्रिगेशन, स्ट्रीम प्रोसेसिंग, मग नंतर इव्हेंट सोर्सिंग, डेटा इंटिग्रेशन. या सर्व गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कापका यूज करावं लागेल. जेव्हा आपण हाय व्हॅल्यूम डेटा, ओके, उच्च प्रमाणात डेटा किंवा रिअल टाइम प्रोसेसिंग आणि स्केलेबल आर्किटेक्चर आपल्याला पाहिजे असतो, तेव्हा आपण काय करतो, आपाचे कापकाचं यूज करत असतो. मग आपण वळूया आपला सेकंड स्लाइड. हा जस्ट म्हणजे रिअल टाइम एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. मग त्यानंतर आपण बघूया व्हॉट इज अ कापका.